नमस्कार मित्रांनो. राज्यात अशी कुटुंबे अजूनही आहेत ज्यांना राहण्यासाठी हक्काचे घर नाही किंवा पक्के आणि मजबूत घर नाही. याबाबतचा विचार करून राज्य शासनाने नवीन गृहनिर्माण धोरण 20 मे रोजी जाहीर केले आहे. नागरी विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करताना इतर महत्त्वाचे 8 निर्णय घेतले आहेत. या धोरणामध्ये गरीब कुटुंबे तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाच्या संदर्भात काही क्रांतिकारी उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. यापुढे आता खाजगी प्रकल्प उभारण्यात येत असताना या प्रकल्पामध्ये गरीब आणि मध्यमवर्गीयासाठी अधिक टक्केवारीने घरे आरक्षित ठेवावी लागणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे आणि गरीब कुटुंबाची घराची स्वप्ने आणखी सुलभ होणार आहेत. सर्वसामान्यांसाठी दिल्या जाणाऱ्या घराची विक्री किंमत ही आता रेडीनेट दरानुसार निश्चित केली जाणार आहे, जेणेकरून बिल्डर्स त्या घरासाठी मनमानी किंमत लावू शकणार नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प SRA अंतर्गत रखडलेले प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी नव्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्राधान्याने घरे मिळतील याची सरकारची हमी आहे. तसेच ज्या कुटुंबाची घरे विकत घेण्याची ऐपत नाही अशा कुटुंबासाठी काही प्रकल्पामध्ये भाडे तत्वावर घरे देण्याचा प्रस्ताव असून स्थलांतरित कुटुंबे आणि कामगार वर्गासाठी ही योजना खूप मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी बिल्डर्सना विशेष सवलती देण्यात येणार असल्याने प्रक्रिया सुलभीकरणासाठी सिंगल विंडो यंत्रणा परवानग्या, मंजुरी प्रक्रिया आणि इतर व्यवहारासाठी एकच व्यासपीठ निर्माण होणार असून त्यामुळे वेळ आणि भ्रष्टाचार दोन्हीवर लगाम बसणार आहे. अफोर्डेबल हाऊसिंगला प्राधान्य 2025 पर्यंत राज्यात लाखो परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे. खाजगी भागीदाराला प्रोत्साहन नव्या धोरणांतर्गत सरकार खाजगी कंपन्यांसोबत भागीदारीने प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक संख्येने प्रकल्प उभे राहण्यास मदत होणार आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी माझे घर माझा अधिकार हे ब्रीदवाक्य घेऊन 70,000 कोटीची गुंतवणूक करण्यात येणार असून अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी या धोरणात विशेष गरज म्हणून योजनेत सहभागी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील अनेक कुटुंबाची घराचे स्वप्न पूर्ण होणार असून स्वतः मालकीचे घर त्यांना मिळणार आहे. धन्यवाद.